शिवाजीराव गर्जे अनेक वर्ष पक्षाचं काम करतात, त्यांना आपण केलं. आता ह्याचं काय होतं मला माहित नाही अजून, ह्याचं राज्यपाल नियुक्त. पण अशी जर गंमत होणार असेल तर झाकली मुठ 1.25 लाखाची चांगली, आपण पहिल्या दिवसापासून लाखांनी निवडून येणारी माणसं कुठं. आता आपल्याला पण, मी आता 65 वर्षाचा झालो, आपण पण तसंच समाधानी. आपल्याला काही सुका बिका आम्ही मोटारी आमच्या काय करायचं ते. एक मिनिट ऐका. एक मिनिट मला एकदा काय होतं, जिथं पिकतं, एक मिनिट, जिथं पिकतं, ऐका, जिथं पिकतं तिथं विकत नसतं. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. तानाजीराव एक मिनिट, एकदा काय झालं पाहिजे, बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे. आणि मग एक मिनिट, मग तुम्ही माझी 91 ते 2024च्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा आणि त्या माणसाची कारकिर्दी. त्याच्यामध्ये तुम्हाला काय, ते खोटं नाही सांगत, कार्यकर्त्यांनो नीट लक्षात घ्या. काय बघता बघता रस्ता न सांगता रस्ता होतोय. एक मिनिट, थांब रे, एक मिनिट. न सांगता पिण्याच्या पाण्याच्या योजना होत आहेत करोडो रुपयाच्या. आता किती कोटीच्या योजनेची कामं चाललीत माहितीये? 750 कोटी बारामती शहर सोडून. कशाला म्हणतात 750 कोटी? त्याच्यामध्ये जे काही रस्ते, तुम्ही पूर्वी बारामतीचे रस्ते बघितलेले, आता कुठल्याही भागामध्ये गेल्यानंतर काही रस्ते राहिलेत, मी मान्य करतो की काही राहिले, ते कसे करायचे, काय करायचे ते बघू आपण. पण ह्या सगळ्या बाबतीत मेडिकल कॉलेज न मागता मेडिकल कॉलेज मिळतंय, 1000 कोटीचं मेडिकल कॉलेज मिळतंय. तुम्ही सांगितलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव द्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारामती मेडिकल कॉलेज. आयुर्वेदिक कॉलेज, अशीच एक जागा, कितीतरी जण मेळ्यावरून जात होते. काय होतं त्या जागेत? येड्या बाबळी होत्या. गृहनिर्माण संस्थेची जागा, माडाची जागा, त्यांना दुसरी पर्यायी जागा दिली. तिथं मेडतकर पण म्हणतात, दादाजीराव कसं काय उभं राहिलं कळतच नाही. होतं काय, सहजच उभं राहतं. आता मध्ये केशवराव जगताप आले, म्हणजे दादा मला माझे शिक्षण संस्थेतले रस्ते डांबरीकरण करून द्या. 1 रुपया केशवरावचा न घेता सगळे रस्ते डांबरीकरण करून दिले. 1 रुपया माळेगाव कारखान्याचा नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामध्ये मधी माझ्या बारामती शहरातनं आपला जो स्टोरेज टँक आहे तिथपासून माझ्या जवळचीच्या पर्यंत लाईनिंग केलं. का तर मला ते लाईनिंग केल्यावर जरा सुशोभीकरण करायचं होतं. मला रस्ता रुंद पाहिजे होता. वरनं जाताना लोकांना चालायला यायला, ह्याच्या आधी तुम्ही विसरून जाता लवकर, ह्याच्या आधी बारामतीच्या कॅनलवरून चालत असताना काय अवस्था होती. आणि आता बारामतीच्या दोन्ही बाजूने अजून सगळी कामं व्हायचीत. ती सगळी कामं झाल्यानंतर तुम्हालाच प्रश्न पडेल की बाबा पण बारामतीत आहे का अजून कुठं आहे, अशा पद्धतीनं. परंतु त्याचबरोबर आपला आमराईचा भाग असेल, आपला इतर वेगवेगळ्या गरीब खंडोबा नगर असेल, आपला कसबा असेल, ह्याही भागामध्ये गरीब वर्गाच्या करता चांगली घरं बांधण्याच्या बद्दलचं, त्याला EWS म्हणतात, इकॉनॉमी विकर सेक्शन, ह्यांच्याकरता स्कीमा खूप चांगल्या आल्यात. पंतप्रधानांनी यंदा 3 कोटी घरं बांधणीचा कार्यक्रम देशाला दिलाय. आता लखपती दीदी हा कार्यक्रम देशाला दिलाय. त्याच्यातनं आपण 50 लाख लखपती दीदी करायचं ठरवलंय महाराष्ट्रात. त्याच्यातलं जास्त आपल्या तालुक्यात कशा होतील, आपल्या जिल्ह्यात कशा होतील, हेही आपण बघितलं पाहिजे. भाषण करून नुसते हे वाढत नाही. काय आर्थिक अर्थव्यवस्था वाढीला लागत नाही. मला खरं तुम्ही काही लोकांनी
माझी जुनी भाजी मंडई जुनी जिथं पूर्वीच्या सभा व्हायच्या त्या भाजी मंडईतलं काम मला करून दिलं नाही लवकर, नाहीतर आतापर्यंत ती बिल्डिंग झाली असती. आणि एवढं चारी बाजूला सुंदर रस्ते बिस्ते सगळं. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, ज्यांना आत्ता गाळे मिळालेले त्यांना कुणालाच वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांना पर्याय व्यवस्था करणार म्हणजे करणार. पण होतं काही डेव्हलपमेंट केली की कुणीतरी हळूच इकडं जरा मोठं झालंय का इकडं टाका गाडा, इकडं काहीतरी टपरी टाका. असंही नाही झालं पाहिजे ना. आज मी पार माझ्या मळत पासून मेडत पर्यंत नदी दोन्ही बाजूनी प्लम वॉल केली, त्याला प्लम वॉल म्हणतात. प्लम वॉल उन्हाच्या भागात आता पुण्यामध्ये आपण करतोय, परंतु तो 1000 कोटीचा प्रोजेक्ट आहे, नदी सुधार कार्यक्रम त्याच्यामध्ये. परंतु आपण असं केलं, मी इरिगेशन वगैरे माझ्याकडे डिपार्टमेंट होतं, त्यांना तज्ज्ञांना तिथं हे पाहायला सांगितलं. त्यांनी मला सांगितलं की दादा, कसबा आणि कचेरी इथला जो तुमचे ते नाळे आहेत, तो पूल तो सगळा जामच होतो, त्याच्यावर तिथंच पाणी अडतं. फुटब्रिज तेच सगळं गाड करते म्हणले तुमचे. आणि लेंडी नाल्यातनं येणारं पाणी तेही पुढे बसत नाही. आणि मग ते बारामतीकरांनी ही कामं अशी नुसती झटपट होत नाही, त्याला खूप विचार करावा लागतो, सकाळपासून काम करावं लागतं. आता आम्ही सकाळी लवकर उठतो, काही आमच्यावर चेष्टा करतात, ठीक आहे करा, आमचं त्याच्याबद्दल म्हणणं काही नाही, जे आहे ते आहे. पण आम्ही कामं करता करतो, समाजाच्या कामाकरता करतो. त्याच्यात वैयक्तिक माझा काय स्वार्थ आहे? माझं काही नदीच्या कडेला घर आहे का आणखीन काय? त्याच्या संदर्भातला सुरू झालेला शादीखाना, माझा दावा आहे की जिल्ह्यात असा शादीखाना कुठं नाहीये. जिल्ह्यात मी कधी तिथं वेगळी भूमिका घेतली नाही. तरी देखील निवडणुकीच्या वेळेस काय झालं तुम्ही बघा. आत्ता काहींनी मला दिलं की बाबा काही जण बेताल वक्तव्य करतात. बेताल वक्तव्याचे आम्ही कधीच समर्थन केलं नाही. आम्ही तर त्यांच्यावर केसेस दाखल केल्या, 100च्या वर काहींच्यावर केसेस दाखल केल्या. त्याच्या संदर्भामध्ये सत्ताधारी पक्षाच्या एका आमदारांनी वक्तव्य केल्यानंतर पण आम्ही त्याचा निषेधच केला. काय झालंय, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार जसा दिलाय तसा विचार स्वातंत्र्य दिलेलं आहे. मला जे मांडायचं ते मी इथं मांडावं, कुणाला पटलं नाही त्यांनी तिथं चौकात सभा घ्यावी, त्यांनी भाषण करावं. आपल्याकडे पूर्वी बघा, मी आता विसरलो तो काळ, परंतु एक ती कोंबड्याचा आवाज करायचा, कोण रे आघोर यायचा, तो आवाज काढायचा आणि त्याची खूप कोंबडा असायची. पण काही दिवस आपण ती करमणूक पण बघितलेली. त्याच्या संदर्भात अशा सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिलेल्या आहेत. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आज पण आम्ही सांगतो, आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाहीये. माझ्या अर्थसंकल्पात ते लिहिलंय. मी अर्थसंकल्प तुम्ही किती जणांनी वाचलाय मला माहित नाही, त्याच्यात मी लिहिलेलं आहे. त्याच्या संदर्भामध्ये ज्याच्यातनं समाजामध्ये तेढ निर्माण होईल, समाजामध्ये दुई निर्माण होईल, अंतर पडेल, गैरसमज निर्माण होतील, वितुष्ट येईल, अशा गोष्टी कुणीच नाही केल्या पाहिजे. कुठल्याही धर्माने सांगितलं नाही, कुठल्याही पंथाने सांगितलं नाही, कुठल्याही जातीने सांगितलं नाही. प्रत्येकाने एकमेकाचा आदरच केला पाहिजे. प्रत्येकाने एकमेकाच्या सणावारीमध्ये सहभागी झालं पाहिजे. ते आपण होतो, आपण ते कुठं नाकारत नाही. परंतु एक मिनिट तू थांब, त्याच्यात माझंही तेच म्हणणं आहे. कुणीतरी अरे शासन करायला कायदा पाहिजे ना. अरे शाश्वत काय आता काय स्टॅम्पवर लिहून देऊ? अरे प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे, पुन्हा पुन्हा तेच तुम्ही मला म्हणता शाश्वत करा. इतके दिवस आम्ही 34 वर्ष काम करत असताना कधी कुठल्या बारामतीतल्या ह्या समाजावर अन्याय झाला एकाने उठून सांगावं की इथं बारामतीमध्ये अन्याय झाला? एवढा आम्ही एक परिवारासारखं एकमेकाला आधार त्या ठिकाणी दिला. आणि पुन्हा इथे उर्दू शाळेच्या जागा नाही मिळाली, नाही तर पैसे येऊन पडलेले तिथं. वक्फ बोर्डाची काही तिची जमीन लागते, त्याकरता आपण सगळे प्रयत्न करतो. ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि जबाबदारी अनेक प्रकारची आपल्यावर वाढलेली आहे. त्यामुळं तेही सगळं आपल्याला पाहावं लागतं. परंतु मला एवढंच सांगायचं आहे की हे सगळं करत असताना माझा कार्यकर्ता कसा सक्षम होईल याचा प्रयत्न
मी पण केला पाहिजे आणि तुम्ही पण त्या पद्धतीने वागलं पाहिजे. गरज सरो आणि वैद्य मरो असं होता कामा नये. काही काही लोक बघतात, काही काही तर मला येऊन सांगतात, दादा हे काम करावं, नंतर मी पक्षाकरता 24 तास, ते काम झाल्यावर 2-4 दिवस तोंड दाखवते, परत 24 तास दिसतच नाही. मी 34 वर्षात खूप उदाहरणं बघितली, पण कुठं बोलता काय करता आधीच आपलं करत बोलणार, रोखोक बोलणार म्हणून आपली ओळख, कुठं काय करतात त्या पद्धतीनं ह्या गोष्टी चालतात. मला एवढंच तुम्हाला सांगायचं, बारामती शहर असो, बारामती तालुका असो, विविध विकास कामांच्या योजना मध्ये कार्यकर्त्यांच्या फळीला त्या ठिकाणी कसं सामावून घेता येईल, विविध कार्यकर्त्यांना विविध क्षेत्राची जबाबदारी त्या ठिकाणी कशी देता येईल, याचबद्दल सगळ्यांनी प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि ही शेवटी कुणाची एकट्याची मक्तेदारी नाही, ही सामूहिक जबाबदारी आहे. मी जरी असलो आज तुमचा लोकप्रतिनिधी, तरी काही महत्वाचे निर्णय असतात त्यावेळेस आम्ही पण 4-10 लोकांशी बोलून साधारण तुमचं मत काय, अंतिम निर्णय मी सुनील भगत तुमचं मत काय, अविनाश गोपरे तुमचं मत काय, असं आपण विचारतो. जास्त मतं घेतली तर आपल्यालाही निर्णय घ्यायला. आज देखील मी सरकारमध्ये काम करतो, अर्थसंकल्प सादर करतो, तेव्हाही मी रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांशी पण बोलतो, माझ्या बरोबरच्यांशी पण बोलतो. त्यांचं काय, साधारण लोकांना काय हवंय हे करून आपण त्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळं माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे की यामध्ये तुम्ही लाईटली घेऊ नका. आपण केलेला विकास मतदारांना सांगून त्या पुढील काळातही विकासाची प्रक्रिया अखंडपणे ठेवण्याच्या करता घड्याळांनी हे सगळं केलं. घड्याळाची स्थापना 99ला झाली आणि मी त्याच्या आधी 2 निवडणुका पंजावर लढलो, 91ची आणि 95ची, आणि 99 पासून मात्र मी घड्याळाच्या चिन्हावर लढत आलो ते आजपर्यंत. हे आपल्याला मतदारांना सांगावं लागेल, कारण आपण आपल्या टर्म पुरती कामं केलेली ही त्यांच्या मनावर बिंबवलीच पाहिजे. त्याच्यामध्ये शेवटी काय, त्यांना काय जे करायचं तो त्यांचा अधिकार आहे, तो मतदार राजा आहे, त्याच्याबद्दल आपण काही त्यांना बळजबरी करू शकत नाही. शेवटी मला एकच विनंती करायची की ही निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं, महाराष्ट्राच्या आणि तुमच्या बारामतीकरांच्याही दृष्टिकोनातनं ही तुमच्या भवितव्याची निवडणूक आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आपल्याला प्रत्येकाला पुढील 5 वर्षाच्या काळामध्ये जे काही परिणाम होणार आहे त्या परिणामांची ही निवडणूक आहे. सत्तेत आपण असू तर अर्थकारणाला त्याच्यातनं गती मिळणार आहे. आज मी या गोष्टी करतो, मला कितीतरी लोक सांगतात की दादा इकडं पूर्वी रेट चाललेला होता 4,000 रुपये आणि नंतर ही डेव्हलपमेंट झाल्यावर रेट झाला 5,000 रुपये. आपला क्रीडा संकुल आहे, क्रीडा संकुलच्या पलीकडे देसाई इस्टेटमध्ये पूर्वी रेट काय होते बघा, आणि आता तिथला रस्ता बिस्ता ते सगळं झालं. तिथं पण आपण स्टॉल काढलेले, ते स्टॉल पण आम्ही परत 70-80 स्टॉल बारामतीत काढलेत, ते आपण महिना भाड्याने देणार आहे आणि त्याच्यातनं जे पैसे येणार आहेत त्याच्यातनं त्याचा मेंटेनन्स करणार आहे. सरकार सारखं पैसे आपल्याला देणार नाही. एकदा सरकारकडनं पैसे आणून त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्या करता दिल्यात, त्या पूर्ण करून तुमच्या हातात देणार. ते घड्याळ वगैरे मोठं 12 वाजता 12 टोल पडतात किंवा मुलांना वगैरे खेळायला. आता सार्वजनिक बाब असती तर तिथं मेंटेनन्स येतोच ना, कुठेतरी झाड तुटतं, कुठेतरी काहीतरी पडतं, त्याचा मेंटेनन्स करावा लागतो. त्या पद्धतीनं आपल्याला पुढं जावं लागणार आहे. किंवा फॉरेस्टमध्ये पण केलेल्या गोष्टी ह्या अजून बऱ्याच जणांना माहिती नाही. मी मागे सांगितलं होतं काहींनी जाऊन जरा फॉरेस्टमध्ये बघा, ते बोटिंग सुरू नाही झालं, काय झालंय. बरं, हे सगळं करत असताना साहसी खेळ पण करायचे, परंतु त्या जीवाची पण काळजी घ्यावी लागते. आता काही काही ठिकाणी चालायला बिलायला असा झुला टाईप केलेला आहे, ते बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल. झाडं आपण लावतोय, या सगळ्या गोष्टी करतोय आणि त्या संदर्भामध्ये कुठेही आपण कमी पडायचं नाही, अशा प्रकारची भूमिका ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आहे. त्यामुळं कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून
मोठ्या मनाने सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे आणि वेळ दिला पाहिजे. नाहीतर आता मध्ये राजीनामे घेतलेत, मग संभाजी होळकर, मग जय पाटील किंवा बाकीचे वेगवेगळे सहकारी, मग आता आपलं राजीनामा घेतलं मग आपलं काही काम नाही, असं नाही. तुम्ही पण त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. तिथं पद असेल तरच मी लक्ष देणार आणि उद्या पद नसेल तर मी लक्ष देणार नाही, असं करून कसं चालेल. काही ठिकाणी चुकत असेल तर या सुरेश पालवेला सांगा, त्याने नाही ऐकलं तर मग मला सांगा, मग मी बघतो काय करायचं ते. कारण त्यांना महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं निरीक्षक म्हणून पाठवलेलं आहे. त्याच्यावर तोही माणूस आहे, तोही कदाचित एक दोन ठिकाणी भाषणं चुकली ती माझ्या कानावर आली, मी लाभरतो त्यांना म्हणलं ही दुरुस्त झालं पाहिजे. बारामतीकरांना त्यांचा मान सन्मान हा दिलाच पाहिजे. त्या गावचा सरपंच असेल, त्या गावातले वडीलधारी लोक असतील, त्या गावातले काही प्रमुख लोक असतील ज्यांचा राजकारणाशी संबंध येत नाही, परंतु एक त्या गावातली जबाबदार व्यक्ती म्हणून आपण आदराने त्यांच्याकडे बघतो. अशांना पण त्या ठिकाणी भेटलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे. लोकांचं म्हणणं काय की तुम्ही आमच्याशी डायलॉग ठेवा. आता मी डायलॉग ठेवायला इथं सकाळी कोणी जाहीर केलं इथं जनता दरबार, एक गर्दी की नको नको झालं, अजून जेवण नाही काही नाही. आणि मग फोन करतात दादा आजारी होय, आता जेवणच टायमाला नाही मिळालं, आजारी पडेल नाही तर काय करेल. आणि तरी आता जातानाही गाडीत काहीतरी कागद देतील अशी एवढं सांगितलं ना. आता पुढचा निधी निवडणूक झाल्यावर मिळणार आहे, काय नाही. ह्या कारणाने ऐकणार तिथनं सोडणार. दादा ही आपल्याला बहुउद्देशीय सभागृह बांधून द्या, एवढं म्हणजे खोटं नाही सांगत की इतकी कामं महाराष्ट्रात ह्या 5 वर्षात कुठं झाली नसतील एवढी कामं. तरी 1 वर्ष, 1.25 वर्ष, 1.5 वर्ष करोनात गेलं. करोनात जर गेलं नसतं तर अजून त्याच्यामध्ये 1 वर्ष सत्तेत पण नव्हतं, 1 वर्ष करोनात गेलं. हा त्याच्यामध्ये मला आपल्याला तुम्ही जे निवेदन दिलेलं मी ह्याच्या जातीनं लक्ष घालतो. मी स्वतः ऐका ना, मी पोलिसांना सगळ्यांना टाईप केले, लक्ष्मी शुक्ला वगैरे सगळ्यांना सांगितलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी आश्वासित करतो मी. अरे आहे बाबा, मी सांगत होतो सगळ्यांना. दुसरी गोष्ट, काही वेगळ्या अफवा उठल्या की लगेच त्याच्यावर विश्वास ठेवत नका जाऊ. आपण म्हणजे मी तरी ही निवडणुकीची यंत्रणा, मी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी माझ्यावर आहे, त्याच्यामुळं मला तर राज्यात फिरावंच लागणार आहे, तो काही प्रश्न नाही आहे. आणि त्या संदर्भात हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.